देशात सर्वात श्रीमंत म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई। कारण या मतदारसंघावर संपूर्ण मुंबईचं नव्हे तर देशाच्या आर्थिक राजधानीचं भवितव्य अवलंबून असतं। सर्व प्रशासक, शासक, राजकीय नेते, उद्योजक, व्यापारी, धनाढ्यांची वसतिस्थानं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या, बँकांची मुख्यालयं, महत्त्वाच्या शाखा, ऐतिहासिक इमारती या भागामध्ये आहेत आणि या कंपन्या आपल्या करही इथूनच भरतात। इथं मुंबईचे आद्य निवासी कोळी समाजाची घरही इथं आहेत, नौदलाचं केंद्र आणि बंदरही इथं आहेत। असं सगळं असताना हा उच्चभ्रू लोकांचा मतदारसंघ मतदानात मात्र गरीब राहिल्याचं दिसून आलंय। इथं गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षाही यंदा कमी मतदान झालं आहे। त्यामुळे श्रीमंत मतदारसंघ मतदानात का गरीब राहिला याचीच चर्चा सुरू झाली। याच चर्चेच्या अनुषंगाने इथं मतदानाचा टक्का का घसरला हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। दक्षिण मुंबईत गेली 300 ते 350 वर्ष अनेक व्यापारी स्थिरावले। ब्रिटिश, युरोपियन, पारशी, गुजराती, पाठारे प्रभू, ज्यू लोकांनी या भागामध्ये आपली व्यापाराची दुकानं काढली। इथं कापसाचा व्यापार वाढला, निर्यात इथूनच झाली। मुंबई बंदरामुळे देशातील सगळा माल इथूनच परदेशात पाठवला जात असे। रिझर्व्ह बँक, मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सारखी मोठी रेल्वे स्टेशन्सही इथंच आहेत। महाराष्ट्र विधिमंडळ, मंत्रालय, मुंबईची महानगरपालिका याच मतदारसंघामध्ये आहे। विधानसभा मतदारसंघाचा विचार करता मलबार हिल, मुंबादेवी, भायखळा, शिवडी, वरळी, कुलाबा हे 6 मतदारसंघ इथे येतात। मलबार हिल मतदारसंघातून भाजपाचे मंगलप्रभात लोढा विजयी झाले। कुलाबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपचेच राहुल नार्वेकर करतात, ते विधानसभेचे अध्यक्षही आहेत। भायखळा मतदारसंघात शिवसेनेच्या यामिनी जाधव विजयी झाल्या। मुंबादेवी इथून काँग्रेसचे अमीन पटेल विजयी झाले। शिवडी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजय चौधरी तर वरळीतून आदित्य ठाकरे आमदार झाले। या लोकसभा मतदारसंघात महायुतीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव विरुद्ध महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांच्यात लढत झाली। थोडक्यामध्ये शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना असा सामना झाला। इथं राज्यातील 5व्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान झालं, पण खासदार निवडण्यासाठी निम्म्याहून कमी मतदारांनी इथं मतदान केलं। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षाही यंदा कमी मतदान झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। इथं 2019 मध्ये 50.97% मतदान झालं होतं। यावेळेस मतदानाचा टक्का वाढेल असं अपेक्षित होतं, मात्र यंदा त्यापेक्षा कमी म्हणजे 50.6% इतकंच मतदान झालं। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ऍडमिशन साठी संपर्क 960 781 1662। उपलब्ध झालेल्या माहितीनुसार या मतदारसंघात एकूण 15,32,226 मतदारांची नोंदणी झाली होती। 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सगळ्याच विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याचं स्पष्ट दिसून आलं। विविध मुद्द्यांवर इतर मतदारसंघात गोंधळ झाला, पण इथं कमी गोंधळ होता, मात्र तरीही मतदान कमी झालं। पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे विधानसभा मतदारसंघ याच लोकसभा क्षेत्रामध्ये येतात। लोढा यांच्या मलबार हिल मतदारसंघातून 51.77% मतदान झालं। 2019 मध्ये इथं सर्वाधिक मतदान झालं होतं, मात्र यावेळी टक्का घसरला। नार्वेकर यांच्या कुलाबा मतदारसंघात 43.68% इतकं सर्वात कमी मतदान झालं। गेल्या निवडणुकीतही इथं कमी मतदान झालं होतं, त्या तुलनेत आणखी कमी मतदान झालं। दक्षिण मुंबईत गुजराती मतदार जास्त आहेत। अनेक सोसायटीमध्ये राहणारे नागरिक सदस्य सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जाणं पसंत करतात आणि हीच परिस्थिती मतदाना दिवशी जाणवली। उन्हाळी सुट्ट्या, मतदारांची उदासीनता आणि मतदान प्रक्रियेतील अडथळे याचा फटका बसला। दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या वरळीत मतदानाचा टक्का वाढेल असं अपेक्षित असताना तिथंही टक्का घसरल्याचं बोललं जातं। तर महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या भायखळा मतदारसंघामध्ये सुद्धा मतदानाचा टक्का कमी झाला। महाविकास आघाडीचे अरविंद सावंत आणि महायुतीच्या यामिनी जाधव यांच्यामध्ये सरळ लढत झाली। दोन्ही गटांकडून वरिष्ठ नेत्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार सभा घेतल्या होत्या। निवडणूक आयोग आणि कर्मचारी 3 ते 4 महिने मतदानाचा टक्का वाढावा म्हणून प्रयत्न करत होते, मात्र टक्का वाढला तर नाहीच, पण घसरल्याचं चित्र निर्माण झालं। या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय मतदान 2019ला किती झालं होतं आणि आता किती झालंय ते पाहूयात।
वरळीमध्ये 2019ला 1,36,031 मतदान झालं होतं, तर आता 1,30,812 इतकं झालं. शिवडीमध्ये 2019ला 1,40,469 झालं होतं, तर आता 1,40,729 झालं. भायखळ्यामध्ये 2019ला 1,30,981 इतकं झालं होतं, तर आता 1,32,803 इतकं झालं. मलबार हिलला 2019 मध्ये 1,43,420 झालं होतं, तर आता 1,32,995 झालं. मुंबादेवीमध्ये 2019ला 1,15,976 झालं होतं, तर आता 1,18,200 झालंय. कुलाब्यामध्ये 2019ला 1,17,733 झालं होतं, तर आता 1,13,471 इतकं झालं आहे. यावेळी मनसेने पहिल्यांदाच महायुतीला पाठिंबा जाहीर केला होता. या मतदारसंघामध्ये मनसेची स्वतःची वोट बँक आहे, कारण इथं मनसेने 2009 आणि 2014 मध्ये निवडणूक लढवली होती. मनसेचा विजय झाला नसला तरी त्यावेळी त्यांना भरघोस मतदान झालं होतं. यावेळचे दोन्ही उमेदवार मराठी असल्याने मराठी मतांचं विभाजन होणार हे निश्चित असलं तरी मनसेची मतं कुणाला मिळतात हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपने चांगली मेहनत घेतली होती, तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाला मानणारा मतदार इथं किती साथ देतो हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. असं सगळं असलं तरी जे कमी मतदान झालेलं आहे त्यातून सुजाण आणि शैक्षणिकदृष्ट्या सजग असणाऱ्या मतदारांना त्यांच्या या कृतीतून नेमका कोणता संदेश द्यायचा आहे हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो. तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका.